नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने आणि येणाऱ्या एक्झामच्या पॅटर्ननुसार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच NHRC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ही 1993 साली झाली. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, इंटरपोल हे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोल हे मुख्यालय कुठे आहे? याचं उत्तर आहे ल्योन. ल्योन या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंगोल हा ऐतिहासिक दंड भारतात कोणत्या घटनेच्या वेळी पुन्हा चर्चेत आला? सेंगोल हा ऐतिहासिक दंड भारतात कोणत्या घटनेच्या वेळी पुन्हा चर्चेत आला? याचं उत्तर आहे नवीन संसद भवन उद्घाटनाच्या वेळी सेंगोल हा दंड वापरण्यात आला. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, मदर टेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्कार कधी मिळाला? मदर टेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्कार कधी मिळाला? उत्तर आहे 1979 या साली मदर टेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पंचशील तत्वे कोणत्या देशासोबत प्रथम स्वीकारली? भारताने पंचशील तत्वे कोणत्या देशासोबत प्रथम स्वीकारली? याचा आन्सर आहे चीन. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, G20 या संघटनेमध्ये भारताचा सहभाग कधीपासून आहे? G20 या संघटनेमध्ये भारताचा सहभाग कधीपासून आहे? उत्तर आहे 1999 पासून भारत हा G20 याचा सदस्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोजेक्ट टायगर योजना भारतात कधी सुरू झाली? प्रोजेक्ट टायगर योजना भारतामध्ये कधी सुरू झाली? आन्सर आहे 1973 साली प्रोजेक्ट टायगर ही योजना भारतामध्ये सुरू झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले कॅग म्हणजे कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल कोण होते? भारताचे पहिले कॅग कोण होते? याचं उत्तर आहे व्ही नरहरी राव. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे व्ही नरहरी राव भारताचे पहिले महाधिवक्ता होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? भारतात सर्वात जास्त पाऊस हा मसिनराम येथे पडतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, INS विक्रांत हे भारतात बनलेले पहिले स्वदेशी विमानवाहू नौका कोणत्या वर्षी सेवेत दाखल झाले? INS विक्रांत हे भारतात बनलेले पहिले स्वदेशी विमानवाहू नौका कोणत्या वर्षी सेवेत दाखल झाली? उत्तर आहे 2022 साली. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, अर्थसंकल्प संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मांडला जातो? अर्थसंकल्प संविधानाच्या 112व्या अनुच्छेदानुसार मांडला जातो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन भारतात प्रथम वापरली गेली. EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन भारतामध्ये सर्वात प्रथम केव्हा वापरली गेली? उत्तर आहे 1982 साली सर्वात आधी EVM मशीनचा वापर करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या अशोक स्तंभावरील सिंह चिन्हाखाली लिहिलेल्या सत्यमेव जयते या शब्दांचा कुठून घेतलेले आहे? भारताच्या अशोक स्तंभावरील सिंह चिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे शब्द कोठून घेतलेले आहेत? उत्तर आहे उपनिषदामधून हे शब्द घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, बँक दर म्हणजेच बँक रेट कोण निश्चित करते? बँक दर हे भारतीय रिझर्व्ह बँक निश्चित करते. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन नेव्हीचा ध्वज शेवटचा बदल कोणत्या वर्षी करण्यात आला? इंडियन नेव्हीच्या ध्वजाचा शेवटचा बदल कोणत्या वर्षी करण्यात आला? याचं उत्तर आहे 2022 साली.
पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला स्टार्टअप दिवस कधी साजरा करण्यात आला? भारतातील पहिला स्टार्टअप दिवस हा 2022 साली सादर करण्यात आला. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल इंडिया मोहीम कधी सुरू झाली? डिजिटल इंडिया मोहीम ही 2015 साली सुरू झाली. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्यान्वये अस्तित्वात कधी आली? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही कधी अस्तित्वात आली? याचा आन्सर आहे 2006. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ई श्रम पोर्टल काय काम करते? ई श्रम हे पोर्टल असंघटित कामगारांची नोंदणी करते. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींनी आपत्कालीन स्थिती घोषित केली होती? भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींनी आपत्कालीन स्थिती घोषित केली होती? उत्तर आहे फखरुद्दीन अली अहमद यांनी आपत्कालीन स्थिती इमर्जन्सी घोषित केली होती. पुढील प्रश्न आहे, डीआरडीओचे पूर्ण रूप काय आहे? डीआरडीओचे पूर्ण रूप काय आहे? याचा आन्सर आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोजेक्ट टायगरचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? प्रोजेक्ट टायगरचे मुख्य उद्दिष्ट हे वाघांचे संवर्धन आहे. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिफा वर्ल्ड कप 2022 कोठे झाला? फिफा वर्ल्ड कप 2022 हा कतार येथे झाला. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, AICTE या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे? AICTE या संस्थेचे पूर्ण रूप ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे. पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणजे CDS कोण होते? उत्तर आहे जनरल बिपिन रावत. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 जीकेचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की येणाऱ्या टेट एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायचं आहे.